बसा बसा बसा. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सगळं फुटेज पाठवलं होतं. एक व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्कूटर घेऊन जाताना दिसतोय. तेव्हा तेव्हा मी काय करू? मी आता काय करू मला कळत नाहीये. पोलीस आता तपास लावून शांत बसणार. म्हणजे मला 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 काय गरज होती त्या स्कूटरला गायब करायची? गप्प बसले असते, पण ते नाही. जर जर पोलीस त्या चोरापर्यंत पोहोचले तर माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ नाही लागणार. माझा पण चेहरा समोर येणार. मला काय करावं कळत नाहीये. दामिनी बाहेर पड, यात ना काहीतरी हॅलो मॅडम, तुम्ही सांगितलंय तसं सगळं चालू आहे. मी आता गाडी स्क्रॅपच्या दुकानात घेऊन आलोय. आता काय करायचं ते सांगा. मॅडम, गाडी भंगारमध्ये दिली ना तर त्याचे 2-3 हजार रुपये येतील. नाही, जुनी आणि भंगार गाडी आहे. ए बाबा थांब. ती गाडी कुणालाही विकू नको. एक काम करता, त्या भंगारवाल्याला सांग गाडी पूर्ण तोडून टाक, डिस्ट्रॉय कर. त्याचा एकही पार्ट उरता कामा नये. कुठलाही पुरावा मागे ठेवू नको प्लीज. ती गाडी तोडून टाक, मोड, काही पण कर. हा काय मॅडम, अहो रात्री सांगायचं ना गाडी उचलायच्या अगोदर. तेव्हाच गाडीचे पार्ट काढून घेतले असते. उगाच कष्ट करून इथे गाडी आणली ना. तू जरा शांत राहा. हे बघ, मी तुला सांगते हा, मी सांगते तेवढंच ऐकायचं. अति शहाणपणा करायचा नाही. ती गाडी पूर्णपणे तोडून टाक. नाही पाहिजे ती गाडी. मी जेवढं सांगते ना तेवढंच ऐकायचं. हा, मी सांगितलं ना गाडी तोडायची, समजलं? आणि हा, मी तिथे नाही येऊ शकत, पण गाडी सावित्री, बेसिक मॅनरिझम नाहीये का तुला? हा, डोअर नॉक करून यायचं असतं, एवढं कळत नाही? हा, सॉरी मॅडम, ते मी कॉफी आणली होती तुमच्यासाठी. मग डोक्यावर ठेवायचे का ती कॉफी? हा, दे. आणि इथून पुढे जर बिन नॉक करता जर आलीस ना तर माझ्यासारखं वाईट कोण नाहीये, सांगून ठेवते. हॅलो. सावित्री, निघ. हो. तुला 2 मिनिट थांबता येत नाहीये का? बाबांच्या जुन्या आठवणींची आणि प्रवासाची साक्षीदार असलेली स्कूटर बाबांनी दादा आणि पारूला द्यायचं ठरवलं होतं. त्यांना किती आनंद झाला असता ती स्कूटर त्यांना मिळाली असती तर. पण नशीब बघा ना, तो आनंद सुद्धा त्यांना मिळता राहिलाय. हो ना प्रिया, म्हणजे मला ना कळतच नाहीये काय चाललंय ते. ही स्कूटर चोरून कोणाला काय मिळणार आहे? प्रीतम बाबा, प्रिया मॅडम, सावित्री आत्या, काय झालं? तुम्ही अशा धावत पळत का आलायत? मला ना तुम्हाला गाडीबद्दल काहीतरी सांगायचं. गाडीबद्दल? म्हणजे त्या स्कूटर बद्दल. स्कूटर? हां, या सगळ्यात ना दामिनी मॅडमचा हात आहे. काय? काय? दामिनी काकू? हो, आता मी त्यांना कॉफी द्यायला गेले होते ना, हां, तेव्हा ते कोणाबरोबर तरी फोनवर बोलत होत्या. आणि सांगत होत्या की ती गाडी तोडून टाकायला. काय? दामिनी काकू का असं करते? पण ती त्या दिशाच्या नादाला लागते आणि हे सगळं करते. कारस्थान करायला लागलं तर आपल्या विरुद्ध. मी जाऊन तर तिला जाबच विचार. प्रीतम, तुम्ही प्लीज आधी शांत व्हा. प्रिया मॅडम, मी आलेच. हो. अरे कसा शांत हो मी प्रिया? तू बघतेस ना काय केलंय तिने. मला कळतंय प्रीतम. हे बघा, आत्ता आपण डायरेक्टली दामिनी काकूंवर असा आरोप नाही करू शकत. मुळात आपल्याकडे वेळच नाहीये तेवढा. सावित्री आत्या आता काय सांगून गेल्या कळलं ना? ती स्कूटर कधीही तोडू शकतात. ती स्क्रॅप होऊ शकते कुठल्याही क्षणी. बघा, आपल्याकडे आता अजिबात वेळ नाहीये. आपल्याला लवकरात लवकर तिकडे पोहोचून ती स्कूटर ताब्यात घ्यायला हवी. बरोबर बोलतेस तू प्रिया. पण ती गाडी दामिनी काकूने कुठे दिली आहे हे तर आपल्याला कळलं पाहिजे ना. आणि हे सगळं जरा गोड बोलून काढून घ्यावं लागणार आहे तिच्याकडून.
पण ती इतकं सहजासहजी आपल्याला सांगेल असं मला वाटत नाही. काही करून तिच्याकडून आपल्याला हे काढूनच घ्यावं लागणार आहे प्रिया. आयडिया. क्या बात है. तुम्हाला ना माझं ऐकायचंच नसतं प्रीतम. एक मिनिट, काय नाही ऐकलंय मी तुझं तुम्ही अजूनपर्यंत? माझं सांग ऐकलं मला असतं ना तर माझ्यावर ही वेळ आलीच नसती. काय वेळ आली आहे पण. तुम्ही तुमच्या मनासारखंच करा, काही ऐकू नका माझं. एक मिनिट प्रिया, एक मिनिट. काय नाही ऐकलंय मी तुझं अजूनपर्यंत? हा, काय नाही ऐकलंय? अहो तुम्हाला काहीतरी वाटतं काय विचारायला? तुम्हाला किती वेळा सांगितलंय त्या जुन्या गाड्या मोडकळीला देऊन टाका, भंगारवाल्याला देऊन टाका, स्क्रॅप करा, पण तुम्हाला माझं ऐकायचंच नसतं. तुम्ही आणि बाबा, तुम्हाला दोघांना ना या जुन्या गाड्या सांभाळून ठेवायची सवय लागली. का असं करता तुम्ही प्रीतम? जरा मार्केटमध्ये जाऊन बघा की किती छान छान ऍडव्हान्स गाड्या आल्यात. आपण नवीन गाडी घेऊया ना, त्या सगळ्या देऊन टाका. हे बघ, मला माहिती आहे मार्केटमध्ये चांगल्या गाड्या आल्यात, पण बाबांच्या आठवणी होत्या त्या गाडीसोबत, ते विसरतेस का तू? पण गेली ना आता ती आठवण. म्हणून तुम्हाला सांगत असते की त्या सगळ्या गाड्या भंगारवाल्याला देऊन टाका. तुमची ती मोटरसायकल आहे ना जुनी, ती पण देऊन टाका. आपण आहे ना छान नवीन कार घेऊया. प्रिया, मला नाही वाटत का की माझ्या बाईक्स देऊन टाकाव्या. अरे मी स्वतः कंटाळलोय त्या. आम्ही काकू, तुला तर माहिती असेल ना काकू, मला आवडतच नाही बाईक्स चालवायला. पण मला तू सांग, असा कुठला माणूस असतो का तो जुन्या गाड्या घेतो? अगे नाही ना, मी तेच सांगतोय. पण भंगार झाल्यात आणि कोणी घेत पण नाहीये. मला सांग, कुठला माणूस अशा बाईक्स घेतो? शोधा भंगारवाला एखादा. अरे पण नाही घेत. कुठला माणूस असतो का असा? थांब थांब थांब. अरे मला माहितीये, कुर्ल्याला एक मोठं मार्केट आहे जुन्या गाड्यांचं रे. तिथे तू तुझी गाडी देऊ शकतोस. म्हणजे तिथे ना स्क्रॅप झालेल्या, भंगारच्या, इनफॅक्ट थोड्या चांगल्या असतील तरी गाड्या घेतात. तुझी गाडी तिथे दे, तुला चांगले पैसे देतील ते. हो का? थँक्यू, थँक्यू सो मच दामिनी काकू, तुम्ही आम्हाला सांगितलं. नाहीतर या प्रीतमना काही जमलंच नसतं. काकू, पण मला सांग, त्या मार्केटमध्ये नक्की जुन्या गाड्या घेतात ना? नाही म्हणजे उगाच माझा हेलपाटा होईल का, बाकी काही नाही. हा, नाही नाही नाही, अजिबात हेलपाटा होणार नाही. मला पक्की माहितीये तिथे ना जुन्या, स्क्रॅप झालेल्या, म्हणजे खूप जुन्या असलेल्या गाड्या घेतातच. इतर चोरी करून आणलेल्या गाड्या असतात ना, त्या पण घेतात. म्हणून सांगते, जा आणि तुझी गाडी दे पटकन. हो का? अरे वा, मस्त आहे. पण मला सांग, आता तुला एवढं माहिती आहे म्हणून विचारतोय, तुझी काही ओळख वगैरे आहे का तिथे? म्हणजे तुझ्या ओळखीचा कोणी असेल तर मला नंबर दे ना, काम सोपं आहे नाही का? हो, देते. नाही, माझ्याकडे काय, माझ्याकडे तर कधी कधी गाडीही नव्हती ना, त्यामुळे भंगारवाल्याचा नंबर माझ्याकडे असण्याचा काही संबंधच नाही है ना. त्याचं काय झालं, मी सतत ऑनलाईन शॉपिंग करत असते की नाही, मग ते स्क्रोल करत असताना मला ती बातमी दिसली होती. मग म्हटलं कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या कामाला येईल ना, म्हणून मी लक्षात ठेवलं होतं. अरे, आणि तुम्हाला तर माहिती आहे ना माझी मेमरी किती शार्प आहे. मग बघ, आज उपयोगाला आलं तुम्हाला. आता काय आहे ना, मला खूप काम आहे. तू जा, तुम्ही करून घ्या सगळं. हा,